नमस्कार, मी प्रियंका लाठी. आपण पाहताय न्यूज 18 मराठी. तर कालचा दिवस 29 महापालिका आणि त्या 29 महापालिकांचे निकाल, त्यामध्ये झालेल्या अटीतटीच्या लढती या सगळ्यांमध्ये गाजलाय. तर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निकालामध्ये महायुतीनं बाजी मारली आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेना भाजप महायुतीचा झेंडा फडकलाय. भाजपने 89 जागांवर तर शिवसेनेने 29 जागांवर विजय मिळवलाय. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने 65 जागांवर सरशी साधली, तर राज ठाकरेंच्या मनसेने 6 जागा मिळवल्यात. काँग्रेसला 24 जागा मिळाल्या, तर समाजवादी पार्टीला 2, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं 1 जागेवर विजय मिळवलाय. तर मुंबई महापालिकेसह राज्यातील 17हून अधिक महापालिकांवर भाजपने आपला झेंडा फडकवलाय. विरोधकांवर टीका न करता केवळ विकासाच्या मुद्द्यावर प्रचार, हाच अजेंडा मुख्यमंत्री फडणवीसांनी या निवडणुकीमध्ये राबवला आणि मतांच्या रूपानं जनतेनं भाजपला कौल दिला. या महाविजयानंतर मुंबईमध्ये भाजप मुख्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी कार्यकर्त्यांनी झळकवलेली पोस्टर्स चर्चेमध्ये आली आहेत. धुरंधर देवा भाऊ अशा आशयाची पोस्टर कार्यकर्त्यांनी झळकवली. नगर परिषदेपाठोपाठच आता महानगरपालिकेमध्ये देखील भाजपनं अव्वल स्थान पटकावलंय. महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी आणि महायुतीला महाविजय मिळालेला आहे आणि एक प्रकारे सगळे रेकॉर्ड हे आपण त्या ठिकाणी तोडलेले आहेत. 29 पैकी 25 महानगरपालिकामध्ये भाजप किंवा महायुतीची सत्ता ही त्या ठिकाणी येते आहे आणि मुंबईच्या महानगरपालिकेवरही महायुतीचा झेंडा फडकेल यात आपल्या मनामध्ये कुठली शंका नाही. आपण या निवडणुकीमध्ये विकासाचा अजेंडा घेऊन गेलो. माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या आशीर्वादाने त्यांनी जो विकासाचा अजेंडा दिलेला आहे तोच अजेंडा घेऊन आपण जनतेमध्ये गेलो होतो आणि या विकासाच्या अजेंड्याला जनतेने भरभरून त्या ठिकाणी प्रतिसाद दिलेला आहे हे सांगताना मला मनापासून आनंद होतोय. आज एक गोष्ट अजून या निकालाने स्पष्ट केलेली आहे. महाराष्ट्राचा विश्वास हा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींवरच आहे हे देखील या निकालाने स्पष्ट केलेलं आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं या निकालाच्या निमित्ताने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचंही मी स्मरण करतो, कारण त्यांचाही आशीर्वाद हा आपल्या महायुतीच्याच पाठीशी होता आणि म्हणून हा विजय आपल्याला या ठिकाणी मिळालेला आहे. तर जिंकून आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आपली प्रतिक्रिया दिली. त्यामध्ये बोलताना मुंबईमध्ये फक्त बाळासाहेब ठाकरे ब्रँड आहेत, इतर कुणीही स्वतःला ब्रँड समजू नये. मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना हा टोला लगावलाय. मी असं म्हणेन की महाराष्ट्रामध्ये ब्रँड जर म्हणाल तर एकच होता, तो म्हणजे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे. इतर कोणीही आपल्याला ब्रँड समजणं हे अतिशय अयोग्य आहे. तशा पद्धतीने कोणीही समजू नये असं माझं मत आहे. मी असं म्हणेन की आमच्या विकासाच्या अजेंड्याला मुंबईकरांनी साथ दिलेली आहे.